हा बघा कसला मोठा आहे, बाप रे. ह्याला बोलतात खट खट. हे बघा ह्याला खट बोलतात. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नेरूलवरून पहाटे निघालो आहे आपण 4:02ची ट्रेन पकडून CSTला आलो आहे. आणि आता इथून चालत चालत चाललो आहे CST मार्केटमध्ये, जो येतो मनीष मार्केटजवळ. ठीक आहे. तर काल परवाच श्रावण चालू झाला आहे आणि तेच बघण्यासाठी आता चाललो आहे की मच्छी मार्केटमध्ये आता श्रावण चालू झाल्यानंतर जो मुंबईमधला सर्वात फेमस मच्छी मार्केट आहे, होलसेल मच्छी मार्केट आहे, त्या मच्छी मार्केटमध्ये श्रावण चालू झाल्यानंतर आता काय रेट आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. तर इथं बघता पापलेट आहेत 1600 रुपये किलो आणि हे 1400 रुपये. ही मोठी साईज आहे. कटिंग बघा, कटिंग आता हे जे तुम्हाला बाहेर पब्लिक दिसतोय ना, मच्छी विकतात बसून, हे सर्व आतमधून मच्छी घेतात विकत आणि बाहेर किलोवर वाटेवर असे विकत असतात. इकडे बघा बिलजा आहेत, बोंबील आहेत, मांदिले आहेत. ताई कसा तो वाटा मांदिलेचा? 400 रुपये. 400 रुपये वाटा मांदिले बघा. आता आतमध्ये एंट्री करूया, काय काय बघायला मिळतं बघूया. हाय बघा चोलट, पहिलेच बांगडे दिसतात आपल्याला इकडे. दादा कसा किलो? 600 रुपये किलो. बघा मस्त जाडे पीस आहेत, जाडा बारीक मिक्स आहे. 600 रुपये किलो आहे. हापनूस कसा आहे? 350 किलो. किलो की पीस? किलो. हा बघा हापनूस 350 रुपये किलो. 450 रुपये किलो. एक नंबर आहे, पण भारी लागतात. 450 रुपये किलो. सुरमई 1000 रुपये किलो. मस्त आहेत, फ्रेश आहेत आणि पीस बघा कसले आहेत, मोठ मोठे पीस आहेत. तर हे आपल्याला घ्यायचे आहेत, पण बघूया. हापनूस हापनूस 1 किलोचा जरी झाला ना तर 2 किलो मस्त 750 रुपये मध्ये देईल तो आपल्याला. 700 होत आहेत पण 600 मध्ये देईल ते 2 पीस. हे दादा कसा किलो? हो दादा कसा आहे किलो? किलो कसा आहे? 450 रुपये किलो. कोलबी चालू कोलबी. आणि चोलट 700 रुपये चोलटांचा किलो आहे. पापलेट 1000 रुपये बघा. हो हो ही बघा पिवली वाम, टेस्ट लय भारी. हे दादा याचा कसा किलो वामचा? 650 रुपये किलो. कसले मोठे आहेत बघा. मोबाईलची पूर्ण स्क्रीन भरली एवढे मोठे आहेत बघा. या मार्केटला आल्यानंतर सर्व प्रकारचा मावरा बघायला मिळते आपल्याला. वागली बघा, वागला पाकट, हे डांगोल, इकडे रावस, तिकडे चप्पल पिशवी मासा आहे, तिकडे शिंगटी आहे आणि इकडे पाला बघा पाला. दादा वरती चाललाय, कसा आहे किलो? 500 रुपये किलो आहे बघा. सर्व 500 रुपये किलो. 500 600 हे बघा. 500 600 हे बारीक आहे, यांचा कमी असेल. ते वाले मोठे आहेत, त्यांचा किती? 700 रुपये.
यांचा कसा किलो? ये केजी में आपको 6 से 7 पीस बैठेगा। इसका आज का रेट चल रहा है 1000 रुपये केजी। अंडे वाला माटी रहने वाला है। अच्छा 1000 रुपये वाला आहे. ये माटी किलो मध्ये किती? 6 ते 7 पीस. हाँ 7 से 7 पीस. आणि ये मेल 1 किलो मध्ये 4 पीस बसतात. किलो मध्ये 4 पीस. 4 पीस. एक मीठ वाला माल असतो. अच्छा. याचं पण 1000 रुपये रेट चालू आहे. गावठी माल आहे. हे सर्व फिमेल आहेत आणि हे बघा हे 500-600 आणि हा एकच आहे की 1000 वाला आहे किलो? हा छोटी फिमेल गुजरातचा फिमेल. हे मीठ वाला माल किलो मध्ये 7 से 8 पीस. 7 ते 8 पीस किलो मध्ये. मीठ वाला माल असणार आहे. हे सर्व मेल आहेत काय? अच्छा ते मेल आहेत हे फिमेल आहेत. एकदम मोठे मोठे बघा कसले मोठे आहेत. हे मेल केजी मध्ये 5 पीस. केजी मध्ये 5 पीस. मीठ वाला मेल. मीठ वाला. अच्छा ओके ठीक आहे. हे गावठी मध्ये फिमेल आहे आणि एक गुजरात मध्ये फिमेल आहे. अच्छा गुजरातचा माल ग्रे असतो. हे पण केजी मध्ये 6 ते 7 पीस बसतात. ओके. याच्यामध्ये मीठ वाला आणि मीठ वाला दोन्ही असतात. अच्छा अच्छा हे गुजरात वाला. हे सगळे फिमेल असणार. गुजरात वाला फिमेल आणि हे गावठी फिमेल. हे गावठी फिमेल. अच्छा असे पण प्रकार आहेत. आपण समजायचो की हे सर्व एकच आहेत. हा बघा कसला मोठा आहे. बाप रे. याला किंग क्रॅब बोलतात. काय ते? किंग क्रॅब. किंग क्रॅब. हा याला ग्रीन पीस बोलतात. ग्रीन पीस. हे केजी मध्ये 1 पीस असतो. हा त्याचा भाव याचा कसा किलो आहे? हे 2000 रुपये 2200 रुपयाचा भाव खालतीवर होत असतो. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये 2 व्हेरायटी असतात. एक स्वीटवाला असतो आणि एक मीठवाला असतो. मीठवाल्याचा रेट जास्त आणि स्वीटवाल्याचा रेट थोडा कमी असतो. ओके. हे केजी कसला मोठा आहे बघा. 2000 रुपये किलो. ओके थँक्यू. दादा कसा आहे बांगडा किलो? 250 रुपये किलो. आता बोलो श्रावण चालू झालाय बोलो कमी असेल रेट. हा भाव 8 आणि 9 10,000 रुपये भाव आहे. पापलेट वगैरे बघा. लेबूर लेबूर दादा कसा किलो? लेबूर लेबूर 1200 रुपये. मी विचार केला होता श्रावण चालू झालाय आणि रविवार आहे बोलो रेट कमी असेल. रेट एकदम जे अगोदर होते तसेच रेट आहेत. हे बघा नाकुल कसा आहे किलो? 300 रुपये किलो. 300 रुपये. 350 रुपये किलो. मावरा तर एकदम फ्रेश आहे. ताजा एकदम जबरदस्त. पण वाटलं नव्हतं की रेट सेम तोच असेल. मला वाटलं श्रावण आहे चालू तर कमी असेल रेट. आणि आज संडे पण आहे रविवार. शक्यतो उद्या सोमवार आहे ना श्रावणी सोमवार तर रेट कमी बघायला मिळेल असं वाटतं मला. दादा कसा दिला दादा? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो बोंबील. सौंदर्य कसा किलो? सौंदर्य किलो 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि बांगडे 300 रुपये. भाई कैसे किलो दादा? कसा किलो? 1600 रुपये किलो. बघा कसले मोठे आहेत. ह्याला बोलतात खट खट. बघा ह्याला खट बोलतात. आणि हे दादा दादा हे 450. 450 आणि हे 1600. पीस बघा कसला मोठा आहे. एक एक आहे जबरदस्त. त्या तिकडनं कोपऱ्यातून इकडे शेवटला चालत आलो. आतमध्ये एंट्री करत नव्हतो मी कारण इथे आतमध्ये आल्यानंतर समजलं की जे BMC वाले आहेत ना तर ते इथे ऑलरेडी बंदी आहे म्हणजे फोटो आणि व्हिडिओसाठी बंदी आहे. तर तो एक आपल्याला माणूस सांगत होता की जर पकडला गेलात फोटो किंवा व्हिडिओ काढताना तर मोबाईल डायरेक्ट जप्त करतात किंवा फाईन मारतात.
तर मी आता जास्त काय आतमध्ये जास्त घुसायचा प्रयत्न करत नाही. जेवढं पण आपल्याला तुम्हाला दाखवता येणार आहे तेवढं दाखवतो. आणि जय रामजी की. कसं आहे किलो रावस? 850. ते पण 850 रुपये किलो रावस. रावस भरपूर आहे ते बघा मार्केटमध्ये. हे कसं आहे सोललेला किलो? 700 रुपये. 700 रुपये किलो पूर्ण सोललेले. हे बघा, हे तुम्हाला किलोवर पाहिजे असेल सोललेले बघा, सर्व सोललेले असे पण आहेत. हे मला वाटतं चोलट आहे ते बघा. आणि दादा हे 750 रुपये किलो. हे बघा, असे सोललेले घ्यायचे असतील ते पण तुम्हाला मिळतील किलोवर. इकडे बांगडा आहे, चामोरे चिंबोरी बोलतो आपण. चिंबोरी आम्ही चामोरी बोलतो. चिंबोरी कसा दिला वाटा? 500 रुपये वाटा चिंबोरी. हा एक वाटा आहे. टोटल 3 वाटे आहेत. कोलंबी आपल्याला कोलंबी घ्यायची आहे कालवणाला. प्रियंकाने जस्ट फोन केला आपल्याला की कोलंबी घेऊन ये म्हणून. बोंबलाचा वाटा बघा. चला, मगाशी आपण विचारलं होतं त्या ताईना, तिथूनच कोलंबी घेऊया आणि बोंबील घेऊया. आणि अजून एक घ्यायचं आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो. ही बघा, ही जाडी कोलंबी आहे. 350 रुपये किलो बोललाय. 300 ने देतोय, बघूया. हो 250 ने द्या ना दादा. तर चला आता बाहेर पडतोय. हे बघा, जाडी कोलंबी घेतली घरी आणि बोंबील आहेत आणि एक टायनी कोलंबी आहे. 2 प्रकार घेतलेत कोलंबीचे आणि बोंबील घेतलेत. आणि तुम्ही मच्छी घेताय तर तुम्हाला इथे कटिंग पण करून मिळाली बघा. सर्व कटिंगवाले बसलेत आहेत. आणि मार्केट आज श्रावण, म्हणजे आज श्रावण चालू झालंय आतापासून. आणि मार्केटला गर्दी बघा. मला सकाळी मी विचार करत होतो की मार्केटला पब्लिक कमी असेल आणि मच्छी पण मावरा पण स्वस्त असेल. पण इथं बघता हे बघा, फुल मार्केट आहे. हा मी विचार केलाच नव्हता की एवढा पब्लिक मला बघायला मिळेल श्रावण चालू झाल्यानंतर सुद्धा. हो बाबा जा. तर चला आता चाललोय. जवळजवळ 5 ते 6 मिनिटाचं अंतर आहे चालत गेलो तर आपण. आणि आपण कालवणाला पण मच्छी घेतली आहे, कोलंबी घेतली आणि बोंबील घेतलेत. ते कसे आहेत आता ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवतो. ठीक आहे, तर चला घरी पोचतो आणि तुम्हाला आपण जी काय मच्छी घेतली ती दाखवतो. तर मंडळी फायनली घरी आलोय आणि दृष्टी पण उठली इकडे बघताय. तर चला मार्केटमधून आपण काय काय घेऊन आलोय, कोणती कोणती मच्छी घेऊन आलो ती दाखवतो तुम्हाला पहिले. तर ही बघा, जाडी कोलंबी आणली आहे, याला मी चालू कोलंबी बोलतो. आणि ही आहे बारीक कोलंबी, याला मी टायनी बोलतो. आणि थोडेसे बोंबील आहेत. ठीक आहे. तर श्रावण चालू झाल्यानंतर CST मार्केट, मच्छी मार्केटमध्ये काय काय रेट आहेत कोणत्या कोणत्या मच्छीचे, ते सर्व मच्छी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि झालं असं तिथे की आतमध्ये गेल्यानंतर मला एक जे मावरा विकणारे होते ते मला एकाने सांगितलं आहे की तिथे ऑफिस आहे आतमध्ये BMCचा. तर ते बोललं की त्यांनी जर बघितलं व्हिडिओ शूट करताना वगैरे तर ते कॅमेरातून मोबाईल तुझा जप्त करतील असे काहीतरी बोलत होते. पण मी तरी पण थोडं का होईना व्हिडिओ केली, मी पूर्ण केली व्हिडिओ. आणि आपल्याला जी मच्छी पाहिजे होती ती पण घेऊन आलो. ठीक आहे. तर चला, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा.
आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, तर चला सर्वांना गुड मॉर्निंग आणि टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बूम.